स्टार्ट. नमस्कार, मी दुर्वा पाटील. नमस्कार, मी संचिता पाटील. नमस्कार, मी नेहा पाटील. नमस्कार, मी आरोही पाटील. विद्या मंदिर वाळवली, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर या आमच्या शाळेने विकसित भारत हॅकेथॉन 2025 यामध्ये सहभाग घेतला आहे. आमच्या गटाचे नाव आहे आर्यभट्ट. आरोग्यदायी विद्यार्थी आत्मनिर्भर भारताचा पाया हा आमचा विषय आहे. यावरील समस्या विधान. अनेक विद्यार्थी रोज सकाळचा नाश्ता न करता शाळेत येतात. त्यामुळे थकवा, एकाग्रतेचा अभाव आणि आरोग्याच्या समस्या दिसतात. याचा थेट परिणाम त्यांच्या अभ्यासावर आणि आत्मविश्वासावर होतो. समस्येची कारणे: सकाळी वेळा अभावी नाश्ता टाळणे, पोषक आहाराबद्दल माहिती नसणे, फास्ट फूडची सवय, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जागृतीचा प्रभाव ही याची कारणे आहेत. परिणाम: शरीर कमजोर व आजारी पडण्याची शक्यता वाढते, अभ्यासातील लक्ष कमी होते, आत्मविश्वास घटतो, अनुपस्थिती वाढते. ही परिणाम आहेत. ही समस्या कोठे आढळते? आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमधील आणि आसपासच्या परिसरात ही समस्या कोणाला भेडसावते? विद्यार्थी, शिक्षक आणि पालक. यावरील उपाय आणि विश्लेषण. आम्ही निवडलेल्या समस्येवर उपाय म्हणून पोषण मित्र व उपक्रम राबवण्याचे सर्वानुमते ठरवले. या उपक्रमात विद्यार्थी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेतील आणि त्यांना स्थानिक स्वदेशी पदार्थावर आधारित नाश्ता करायला प्रोत्साहित केले जाईल. त्याप्रमाणे आम्ही खालीलप्रमाणे नियोजन केले आहे. पोषण मित्र क्लब. प्रत्येक वर्गात 2 विद्यार्थी पोषण मित्र म्हणून निवडले जातील. हे विद्यार्थी दर आठवड्याला आरोग्य व पोषणाबद्दल माहिती देतील. माझा पोषण चार्ट. प्रत्येक विद्यार्थ्याकडे माझा पोषण चार्ट असेल. त्याला आठवडाभरातील नाश्ता आणि पाणी पिणे, व्यायाम, झोप याची नोंद ठेवली जाईल. शिक्षक व पालक दर आठवड्याला याची पाहणी करतील. जनजागृती. आरोग्य व पोषणाबद्दल माहिती फलक तयार केले जातील. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले आरोग्य संदेश व पोस्टर शाळेतील भिंतीवर लावले जातील. माझा पोषण चार्ट. सकाळचा नाश्ता, सकाळचे जेवण, माझा पोषण चार्ट यामध्ये आम्ही सकाळचे जेवण, सकाळचा नाश्ता, संध्याकाळचे अल्प आहार, रात्रीचे जेवण या आठवड्याभराचे नियोजन केलेले आहे. पोषण मित्र उपक्रमाचे फायदे. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता वाढेल. स्थानिक व स्वदेशी अन्नपदार्थांचा वापर वाढेल. विद्यार्थी स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेतील. शाळेमध्ये आरोग्यदायी, स्वावलंबी आणि आनंदी वातावरण निर्माण होईल.